नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। काल कार्तिक एकादशी होती आणि कार्तिक एकादशी पासून तर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याला खूप महत्त्व आहे। तर तुळशी विवाह का केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे बऱ्याच जणांना माहित असेल किंवा खूप जणांना माहित देखील नसेल की या मागची कथा काय आहे। तर आपण याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की प्रत्येकाने आपल्या घरी तुळशी विवाह का करावा, तुळस आपल्या जी दारामध्ये असते ती एवढी महत्त्वाची का आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर या कथेला सुरुवात होतो म्हणजे एक आपण भगवंताची लीलाच म्हणूया की या लीलेला सुरुवात होती ती म्हणजे महादेवांपासून। जे इंद्र आहेत, इंद्र हे देवादिदेव आहेत, म्हणजे सर्व देवतांचे ते अधिपती आहेत। तर हे महादेवांना भेटण्यासाठी जात असतात। तर महादेवांना त्यांच्या ध्यानातून कळते की इंद्र हे आपल्याला भेटण्यासाठी येत आहेत। तेव्हा महादेव हे त्यांच्या गणांचे रूप घेऊन इंद्राच्या समोर प्रस्तुत होतात। तर तेव्हा ते गण असतात, म्हणजे जे महादेव रूपीच गण असतात ते इंद्राला विचारतात की तुम्ही कोण आहेत। तर तेव्हा इंद्रदेव म्हणतात की मी माझा परिचय देणार नाही, तुम्ही तप करा आणि ओळखा की मी कोण आहे। तर तेव्हा ते गण म्हणतात की असे तुम्ही कोण आहात की आम्हाला त्यासाठी तप करावं लागेल आणि त्यानंतर आम्हाला कळेल की तुम्ही कोण आहेत। तर ते म्हणतात की आम्ही तप करणार नाही। तर तेव्हा इंद्रदेव म्हणतात की मला देखील माझ्या स्वर्गाची शपथ आहे की मी सांगणार नाही की मी कोण आहे। तेव्हा अशीच त्यांच्यामध्ये वादविवाद होतात आणि तेव्हा इंद्र म्हणतात की आता मी तुमच्यासोबत युद्ध करणार आहे। तेव्हा त्या गण रूपामधून साक्षात महादेव प्रगट होतात। तर महादेव म्हणतात की तू एवढा स्वतःला श्रेष्ठ समजतो आहेस की तू माझ्या गणांचा अपमान करत आहे आणि मला भेटण्यासाठी तुला यायचं आहे। तिसरा डोळा महादेव उघडणारच असतात का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महादेव हे भोलेनाथ आहेत, तरी सुद्धा महादेवांना क्रोध देखील तेवढाच येतो। त्यामुळे त्यांचा तिसरा नेत्र उघडणारच असतो। तेवढ्यात तिथे जे इंद्रांचे जे गुरु असतात ते प्रगट होतात आणि ते महादेवांना म्हणतात की तुम्ही शांत व्हा। आणि तुम्हाला तर माहिती आहे की इंद्र कसा आहे, परंतु जर का इंद्राला तुम्ही जर का इथे इंद्राचा वध केला तर मग जे देव आहेत ते त्यांना कोण सांभाळणार आहे, स्वर्गाला कोण सांभाळणार आहे। त्यामुळे मग तुम्ही तुमचा क्रोध शांत करा। तेव्हा महादेव म्हणतात की आता मी तर शांत होईन, परंतु माझ्यातला जो क्रोध आहे त्याला शांत कसं करायचं आहे। मग त्याला आता कुठे त्या जो क्रोध महादेवांच्या मनामध्ये आला आहे त्याला त्या क्रोधाला कुठे पाठवायचं आहे। मग तेव्हा ते गुरुदेव म्हणतात की आपण पृथ्वीवर तर पाठवू शकत नाही, कारण की पृथ्वीवरती जर का हा तुमचा क्रोध पाठवला तर पृथ्वीवरती प्रलय येऊन जाईल, आकाशात देखील आपण ते पाठवू शकत नाही। मग त्यामुळे तुम्ही समुद्रामध्ये तुमचा क्रोध पाठवा। तेव्हा महादेव त्यांचा जो क्रोध आहे तो समुद्रामध्ये पाठवतात आणि तिथून उत्पत्ती होते जालंधर, ज्याला जालंधर देखील म्हणतात, जालंधर देखील म्हणतात। तर जालंधराची निर्मिती महादेवांच्या क्रोधापासून झालेली आहे। जालंधर एवढा शक्तिशाली असतो की सर्व देवता लोक जालंधराच्या पासून घाबरून राहतात, म्हणजे एवढं शक्तिशाली जालंधर असतो, कारण तो तर असतो महादेवांचाच क्रोध असतो। महादेवापासूनच जालंधराची निर्मिती झालेली असते। जालंधराचे लग्न होते रुंदाशी आणि रुंदा ही अत्यंत पतिव्रता असते, त्यामुळे जालंधराची शक्ती अजून वाढते। म्हणजे जी पतिव्रता स्त्री आहे ती आपलं पातिव्रत जे व्रत आहे ते जर का नित्यनियमाने करत असेल, निष्ठापूर्वक जर का करत असेल तर तिच्या पतीची शक्ती ही वाढते। हे आपल्याला माहिती आहे, आपल्या शास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टीचं वर्णन आलेलं आहे की साक्षात यम देखील तिथे येत नाही। जी स्त्री पतिव्रता असेल आणि जो पुरुष देखील पत्नीव्रता असेल, त्या पुरुषाच्या पत्नीला देखील कोणीही धक्का लावू शकत नाही। एवढं महत्त्व पतिव्रत आणि पत्नीव्रता धर्माचं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे। तर ही जी रुंदा असते ही खूप पतिव्रता असते, त्यामुळे जालंधराचं अजून जास्त जालंधराची शक्ती वाढते। त्यामुळे त्याला हरवणं मुश्किल होते आणि तो विध्वंस करतच चालत असतो। त्याच्या क्रोधामधून तो सगळीकडे विध्वंस करत चालत असतो। मग तेव्हा सगळे देवता धाव घेतात नारद मुनीकडे, आणि नारद मुनी असे एक कॅरेक्टर आहेत की ते त्यांच्याकडे सगळ्या गोष्टींचं सोल्युशन असते। त्यामुळे सगळे देवता त्यांच्याकडे धाव घेतात आणि त्यांना म्हणतात की मुनीवर तुम्ही आता यावरती काहीतरी उपाय सुचवा, जालंधराला कसं हरवायचं आहे, पराजित कसं करायचं आहे, कारण की त्याच्या पत्नीमुळे त्याची शक्ती ही खूप जास्त वाढलेली आहे। देवदेवताही त्यांना हरू शकत नसतात, मग याला हरवायचं कसं आहे। तेव्हा नारद मुनी म्हणतात की एकच यावरती युक्ती आहे की ज्या शक्तीपासून जो प्रगट झालेला आहे, म्हणजे महादेवांपासून जो प्रगट झालेला आहे, महादेवच त्यांना हरू शकतात। मग तेव्हा नारद मुनी हे जालंधरकडे जातात आणि जालंधर तेव्हा नारद मुनींना प्रणाम करतो आणि नारद मुनींना म्हणतो की सांगा तुमची इच्छा काय आहे, तुम्ही माझ्याकडे येणं कसं केलं आहे। तेव्हा नारद मुनी त्यांना म्हणतात की
तुझ्याकडे सगळं आहे, तिन्ही लोक तुला प्रणाम करतात, देवदेवता देखील तुझ्यापासून घाबरून राहतात, परंतु तुझ्याकडे एकच नाही आहे, ते म्हणजे तुझ्याकडे सुंदर पत्नी नाही. तेव्हा जालंधर म्हणतो की तुम्हाला रुंदा माहीत नाही का, ती किती सुंदर आहे, ती किती पतिव्रता आहे. तेव्हा नारद मुनी म्हणतात तुझ्याकडे रुंदा तर सुंदर आहे, पतिव्रता आहे, पण तिच्यापेक्षाही एक सुंदर स्त्री आहे जी तुझ्याकडे नाही. तेव्हा जालंधर म्हणतो की अशी स्त्री कोण आहे, तुम्ही सांगा, आज्ञा करा, मी लगेचच, तुम्ही इथे थांबा, मी तिला घेऊन येतो. तेव्हा नारद मुनी म्हणतात की महादेवांच्या बाजूला जी बसलेली आहे पार्वती, ती अतिशय सुंदर आहे. तेव्हा जालंधर थोडा वेळ थांबतो, थबकतो आणि म्हणतो की हे कसं शक्य आहे, ते तर माझे इष्ट आहेत, माझे आराध्य आहेत, मलाच त्यांनी निर्माण केलं आहे, त्यामुळे मी तिथे जाऊ शकत नाही. तेव्हा नारद मुनी म्हणतात की मला वाटलंच होतं की तू तिथे जाऊ शकणार नाही, कारण की नारद मुनीचं कामच असते की सगळ्यांना चेतवायचं आणि पुढची लीलाही घडवून आणायची. परंदर म्हणतो की मी पार्वतीला घेऊन येतो, तुम्ही इथेच थांबा, परंतु मी त्यांच्यासोबत युद्ध करू शकत नाही, कारण ते माझे इष्ट आहेत, आराध्य आहेत, त्यांच्यापासूनच माझी उत्पत्ती झालेली आहे. त्यामुळे मग जालंधर हा जे राक्षस असतात शुंभ निशुंभ यांना पाठवतो आणि महादेवांना त्यांना म्हणतो की महादेवांना तुम्ही समजून सांगा आणि पार्वतीला माझ्याकडे पाठवून द्या. तेव्हा महादेव त्याचा वध करतात. तर नारद मुनी म्हणतात काय झालं, तर जालंधर म्हणतो की महादेवांनी तर त्यांचा वध केलेला आहे, मलाच जावं लागेल. तेव्हा जालंधर महादेवांकडे जातो आणि महादेवांना म्हणतो की मला पार्वती पाहिजे एका पत्नी रूपामध्ये. तेव्हा महादेवांचा क्रोध खूप वाढलेला असतो आणि जालंधरमध्ये देखील महादेवांचा क्रोध असतो, म्हणजे तिथे कोणाचाही क्रोध कमी नसतो, म्हणजे महादेवांचाही क्रोध कमी नसतो आणि जालंधरचा पण क्रोध कमी नसतो, इक्वल असतात. म्हणजे असं नाही की कोणी मायनस आहे कोणी प्लस आहे, इक्वल असतात, म्हणजे 100 आउट ऑफ 100, 100 आउट ऑफ 100 दोघांचाही क्रोध असतो. तेव्हा दोघंही युद्ध करतात, परंतु जालंधरचं काहीच होऊ शकत नाही, कारण की त्याच्या मागे त्याच्या पतिव्रता त्याची बायको जी असते रुंदा, पत्नी जी असते रुंदा, तिचं पूर्ण बळ हे जालंधरच्या मागे असते. त्यामुळे जालंधरचा महादेव देखील काही बिघडू शकत नाही. त्यामुळे सगळे देवदेवता हे नारायणकडे धाव घेतात आणि नारायणांना म्हणतात की तुम्ही बघा, जालंधर हा हरू शकत नाही, पराजित होऊ शकत नाही महादेवांकडून देखील. नारायण अशी लीला करतात की नारायण स्वतः रुंदाच्या समोर जालंधर बनून प्रगट होतात. तेव्हा रुंदा ही पतिव्रता नारी असते, तिचा नियम असतो की रोज पतीची सेवा करायची, पतीला जेवायला द्यायचं, पतीची आरती करायची, पतीचे पाय धुवून त्याचं पाणी प्यायचं. ती संपूर्ण जालंधरचंच म्हणजे जालंधर रूपी नारायणाचंच ती स्वागत करते, त्यांचे पाय धुते, चरण स्पर्श करते, प्रणाम करते, नमस्कार करते. तेव्हा इकडे जालंधर जो युद्ध करत असतो त्याची शक्ती हीन होते, कारण की जरी समजा नारायण होते तरी सुद्धा तिने जे नियम ती जालंधरावरती समजा ज्या नियमाने जालंधराची पूजा करायची तशीच तिने नारायणाची पूजा केली आहे, हरीची पूजा केली आहे. त्यामुळे तिचे जे पतिव्रतेचे जे पावित्र्य असते ते भंग होते आणि इकडे जालंधराची शक्ती हीन होते आणि जालंधराचं शिर हे महादेव धडापासून वेगळं करतात आणि तिच्या पदरामध्ये जालंधराचं शिर येऊन पडते आणि ती आश्चर्यचकित होते की समोर साक्षात जालंधर उभा आहे आणि शिर माझ्या पदरामध्ये कसं येऊन पडलं आहे. तेव्हा ती म्हणते की तुम्ही कोण आहे, ती रडायला लागते आणि ती विचारते की तुम्ही कोण आहात, तुम्ही तुमचं स्वरूप प्रकट करा. तेव्हा साक्षात शंख चक्र गदा पदमधारी श्रीमन नारायण तिच्या समोर उभे राहतात आणि म्हणतात की रुंदा, मी तुझ्या पतिव्रतेच्या पावित्र्यामुळे, तुझ्या पतिव्रत धर्मामुळे मी तुझ्यावरती खूप प्रसन्न झालो आहे आणि मी तुझा स्वीकार केला आहे. तेव्हा ती रुंदा नारायणाला म्हणते की तुम्ही जरी असे आलात, तुम्ही जरी मला स्वीकार केला आहे तर तुम्ही तुमच्या मूळ रूपामध्ये यायला हवं होतं. तुम्ही माझ्याकडे छळ केला आहे, माझ्यासोबत तुम्ही कपट केला आहे आणि तुम्ही या रूपामध्ये माझ्यासमोर प्रकट झाला आहात. तेव्हा नारायण म्हणतात की या रूपामध्ये मला येणं गरजेचं होतं, कारण की जालंधर तुझा जो पती होता त्याने सगळीकडे खूप अधम माचवला होता, तो सगळ्यांचा विनाश करत होता. त्यामुळे मग मला या रूपामध्ये येऊन तुझं पतिव्रत धर्म आहे त्याला मला तोडावं लागलं आणि त्यामुळेच मी या रूपामध्ये तुझ्यासमोर प्रकट झालो आहे. तेव्हा ती म्हणते की जरी तुम्ही मला स्वीकार केलं असलं तरी सुद्धा मी तुम्हाला श्राप देत आहे आणि त्यामुळे तुम्ही दगड बनाल, म्हणजे तुम्ही एक शिळा बनाल. तेव्हा नारायण म्हणतात की ठीक आहे, हे देखील योग्य आहे, हे देखील मला मान्य आहे. मी जरी दगड बनणार असलो तरी सुद्धा तू तुळशीचं रोप बनशील, तू रुंदा नामक तुळशीचं रोप बनशील. म्हणतात की तरी मी तुझ्यावरती प्रसन्न आहे आणि मी तुला कधीही सोडणार नाही. तू रुंदा बनशील म्हणजेच तू तुळस बनशील, तुळशीचं रोप तू बनशील आणि जो व्यक्ती तुळशीची पूजा रोज नित्यनियमाने पूजा करेल आणि जो शाळीग्राम भगवानची तुळशीमध्ये ठेवून पूजा करेल त्या व्यक्तीवरती मी सदा प्रसन्न राहीन, तिथे सदा माझा वास राहील. असा
वर देखील तिथे नारायण देतात। आता ही जी लीला आहे ही भगवंतांनी यासाठी केलेली आहे की आपल्या जीवांचा उद्धार होण्यासाठी। त्यासोबतच आता भगवंताची जी लीला असते ती आपल्या विचारांच्या पलीकडे असते। त्या लीलेमध्ये खूप गोष्टी समाविष्ट असतात। म्हणजे एका लीलामध्ये भगवंत जे असतात ते अनेक लीला करतात। एक वेश्या असते, तर वेश्या भगवंताची खूप सेवा करते, नारायणाची खूप सेवा करते आणि नारायण तिच्यावरती प्रसन्न होतात आणि त्या नारायणाकडून असा वर मागते की मी जरी एक वेश्या असली तरी सुद्धा माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्या पोटी जन्म घ्यावा। तर नारायण तिला त्या वेश्येला असा वर देतात की तू एक नदी बनशील आणि मी सतत तुझ्या उदरी जन्म घेईन। म्हणजे एक वेळ जन्म घेईन असं नाही, मी सतत तुझ्या उदरी जन्म घेईन। तर ती वेश्या बनते गंडकी नदी आणि गंडकी नदीतले जे शालिग्राम असतात, जे दगड असतात ते पूजनीय असतात। म्हणजे इथे रुंदाचा देखील शाप नारायणाने स्वीकार केला। ते स्वतः एक दगड बनले, ते शालिग्राम बनले आणि त्या वेश्येची देखील इच्छा पूर्ण केली की तिच्या उदरामधून नेहमी करता नारायण हे प्रगट होतील, नेहमी करता जन्म घेतील। तर अशी ही एक लीला आहे। आणि दुसरा अजून एक प्रसंग असा आहे लीलेचा की एक राक्षस असतो, तो नारायणाची खूप भक्ती करतो, तो सगळ्यांना खात असतो। म्हणजे सगळं प्राणी मात्र मनुष्य सगळ्यांना तो खात असतो। तर तेव्हा तो तप करतो आणि नारायणांना प्रसन्न करतो आणि नारायणांना म्हणतो की तुम्हाला मला खायचं आहे। तेव्हा नारायण म्हणतात की तू खाण्यासाठी तप केलं? तर तेव्हा तो राक्षस म्हणतो की हो, मी तुम्हाला खाण्यासाठी तप केलं आहे, कारण मी आजपर्यंत सगळं खात आलेलो आहे। म्हणजे मी प्राणी खाल्ले, मनुष्य खाल्ले, सगळं काही खाल्लं, आता मला तुम्हाला खाण्याची इच्छा आहे। तेव्हा नारायण म्हणतात की हे कसं शक्य आहे, तुम्हाला याच रूपामध्ये खाऊ शकत नाही। आणि तेव्हा तो राक्षस म्हणतो की मला माहिती आहे की तुम्ही तप केल्याशिवाय प्रसन्न होत नाही, त्यामुळे मी तुम्हाला खाण्यासाठी तप केलेलं आहे। तर नारायण म्हणतात की तू मला या रूपामध्ये खाऊ शकत नाही, कारण की माझ्या अवतीभोवती योगिनी असतात, माझ्या अवतीभोवती जी शक्ती असते ते तुला असं करायला परमिशन देणार नाही, तू मला खाऊ शकणार नाही। तेव्हा तो राक्षस म्हणतो की मग यावरती उपाय सांगा की काय करायचं आहे। तेव्हा नारायण म्हणतात की तुझी देखील इच्छा मी पूर्ण करणार आहे। गंडकी नदीमध्ये एक किडा असतो आणि तो किडा सतत शालिग्राम खात असतो। म्हणजे जे दगडरूपी जे नारायण आहेत त्यांना तो किडा खात असतो आणि त्यापासूनच शालिग्रामाची निर्मिती होते। म्हणजे त्या किड्याने खाल्ल्यामुळे त्या शालिग्रामला तसं रूप प्रगट होते। त्यामुळे त्या राक्षसाची देखील इच्छा पूर्ण झाली, त्या वेशीची देखील इच्छा पूर्ण झाली आणि त्या रुंदाचा देखील शाप हा नारायण भगवाननी स्वीकार केला। अशी ही भगवंताची लीला असते। म्हणजे एका लीलेमध्ये अनेक लीला ह्या केल्या जातात। तर कार्तिक एकादशीच्या दिवशीच रुंदा ही तुळस बनली आणि त्या दिवशीच रुंदाने शाप दिल्यामुळे नारायण हे शालिग्राम बनले। त्यामुळे आणि त्या शापामध्ये रुंदाला नारायण सांगतात की तू जरी मला शाप दिला असला तरी सुद्धा मी तुझ्यापासून कधीच वेगळा होणार नाही। त्यामुळे नारायण जे रूपामध्ये आहेत, कृष्ण रूपामध्ये आहेत, हरी रूपामध्ये आहेत, त्यांना तुळशीपत्राचा दाखवल्याशिवाय ते भोग ग्रहण करत नाही किंवा त्यांच्या नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवणं हे अनिवार्य असते। त्याशिवाय भगवान हे भोग देखील ग्रहण करत नाही, हरी हे भोग देखील ग्रहण करत नाही। आणि तेव्हापासूनच मग तुळशी आणि शालिग्रामचं लग्न देखील केले जाते। कार्तिक एकादशीपासून तर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा विवाह संपन्न केला जातो। तुळशीचा विवाह झाल्याशिवाय आपल्या धर्मामध्ये कुठलेच विवाह कार्याला सुरुवात होत नाही किंवा कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात होत नाही। तर ही त्यामागची कथा आहे। आणि त्यामध्ये अजून एक आहे की आपले जे वैष्णव आहेत, आपले जे हिंदू धर्मातले लोक आहेत, ते आपल्या दारामध्ये तुळशीचं रोप लावतात किंवा आपल्या दारामध्ये तुळशीचं रोप हे लावणं आपल्याला अनिवार्य आहे, कारण की तुळस ही अतिशय पवित्र आहे। तर आता ही जी लीला झाली, त्यानंतर तुळशीला पृथ्वीवरती कसं आणायचं आहे हे एक होतं की तुळशीला पृथ्वीवरती कसं आणायचं आहे। तुळशीला लावण्यासाठी पृष्ठभूमीची देखील आवश्यकता असते। तर तेव्हा ती रुंदा नामक जी स्त्री असते ती स्वतःला भस्म करून घेते, कारण ती पतिव्रता असते। तिचा पती गेल्याच्या नंतर तिला जगण्याची इच्छा नसते, त्यामुळे ती स्वतःला भस्म करून घेते आणि तिचे जे भस्म असते त्यामुळे तुळशीचे बीज हे रोवले जातात, लावले जातात आणि तुळशीचं म्हणजेच रुंदाचं प्रगट्य हे पृथ्वीवरती होते। आणि अशी ही भगवंताची लीला आहे। त्यामुळे ज्या घरामध्ये तुळशी असते, ज्या घरामध्ये भरपूर तुळशी असतात, म्हणजे तुळशीची बाग आपण ज्याला म्हणू, तिथे साक्षात यम देखील येत नाही। जिथे ज्या घरामध्ये तुळशीचे रोपं असतात तिथले जे पित्र असतात त्यांना मुक्ती मिळून जाते। त्यामुळे तुळस ही अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे तुळशी विवाह देखील करावा आणि रोज नित्यनियमाने आपल्या घरामध्ये तुळशीची देखील पूजा करावी। आता आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की जे शालिग्राम आहेत त्यांची पूजा
स्त्रीही करू शकत नाही, परंतु जे घरातले पुरुष आहेत त्यांनी शालिग्राम भगवानची पूजा करावी आणि जी स्त्री आहे तिने तुळशीची पूजा आपल्या घरामध्ये नित्यनियमाने करावी। तुळशीच्या समोर सकाळ संध्याकाळ दिवा लावावा, भलेही तुमच्याकडून सकाळी लावून होत नसेल तर सायंकाळच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते, आपण तिन्ही सांजेची वेळ ज्याला म्हणतो, त्यावेळी आवर्जून आपल्या घरामध्ये तुळशीच्या समोर दिवा लावावा, तुपाचा लावा, तेलाचा लावा किंवा तिळाच्या तेलाचा लावा, परंतु आवर्जून सायंकाळच्या वेळी तुळशीची पूजा करावी, तुळशीसमोर दिवा लावावा। एवढं महत्त्व तुळशीचं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे आणि ही तुळशी विवाहाची कथा ही अशी आहे। त्यामुळे कार्तिक एकादशीपासून तर त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केला जातो आणि त्यानंतरच आपल्या सगळ्या विवाह कार्याला सुरुवात होते। तर तुम्हाला कथा कशी वाटली, आवडली की नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।